तर बदलापूरमधील आंदोलनाचा रेल्वे प्रवाशांना फटका बसलाय, कारण आंदोलनामुळे 30 मेल एक्सप्रेस आणि 30 लोकल गाड्या वळवण्यात आल्या। कोयना एक्सप्रेस बदलापूरहून कल्याणनंतर बदलापूर दिवा आणि पनवेल मार्गे कर्जतकडे मार्गस्थ करण्यात आली आहे। तर आतापर्यंत अंबरनाथ ते कर्जत खोपोली दरम्यान सुमारे 30 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या। सीएसएमटी ते अंबरनाथ आणि कसाराकडे जाणाऱ्या सेवा सुरळीत सुरू आहेत। तर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहनाकडून 55 बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत। तर बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब झाला। या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले। तर बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करण्यात आले। एका नामांकित शाळेची मुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात पालक आक्रमक झाले। या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे। चिमुरड्या बहिणी ज्या प्रकारचं प्रकरण झालंय त्याच्यावरती तो गुन्हेगार आहेच, त्याला फाशी झालीच पाहिजे। त्याचबरोबर जो ट्रस्ट आहे तिकडचा, ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यामध्ये त्यांना हातभार लावलाय त्यांना 6 आरोपी करा, ही आमची मागणी आहे। आमचा त्या गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी प्रथम आहेच, पण त्याचबरोबर जे 6 आरोपी आहेत त्यांना इथं हजर करा। ते कुठे आहेत? या प्रकरणाच्या अगोदर मी शाळेतल्या जे काही बाथरूम आहेत त्याबद्दल मी वारंवार पत्रव्यवहार केला शासनाकडे, संचालकाकडे, पण संचालकाने उडवायची उत्तर दिली, आम्ही करू शकत नाही, आम्हाला करता येत नाही, आम्हाला मुलांना मारता येत नाही। यासाठी मी मंत्र्याला पण पत्रव्यवहार केला, पण त्याच्यावरती पण आता कुठे कारवाई, तिथं कारवाई केली असती, शिस्त लागली असती, वेळोवेळी याच्यावर लक्ष दिलं असतं तर आता ही भूमिका बघायला भेटली असती।